तर आज मी आले होते माझ्या माहेरी. आल्यानंतर बघते तर हे दोघं मस्त निवांत सोफ्यावरती बसून चिल मारत होते. तर मला होते इन्व्हिटेशन आज मटण खायला. माझं फेवरेट पदार्थ आहे मटण म्हणजे. इथे चालली होती मटणाची पूर्ण तयारी. बटू माझी बहीण ती मटण वॉश करत होती आणि तिचं पॅरलली काम चालू असताना मम्मी तिकडे भाकऱ्या करत होती. आणि मी माहेरी जेवायला आली आहे म्हटल्यानंतर मला काहीही खास असं काम कोणी दिलेलं नव्हतं आणि कोण करेही म्हणत नव्हतं. मी आपलं म्हटलं आपण एक ब्लॉग बनवूया, याच्यामध्येच एक व्हिडिओ तयार होईल आपला मम्मीच्या मटणाच्या रेसिपीचा. आणि नंतर बटू इकडे कांदा कापत होती. कांदा कापायची ती टेक्निक फार वेगळीच होती. मी पहिल्यांदाच बघितला होता असा कोणीतरी कांदा कापताना. मी तिला तिथं खूप चिडवत होते, पण ती एका कानाला ऐकते दुसऱ्या कानानं सोडून देते. साकेत आला होता इकडे. त्याची मध्ये कांदा चिरून सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण साकेत असा होता ज्याला काहीच वाटत नव्हतं, तिथंच बसला होता तो. आणि नंतर आम्ही मसाल्याची तयारी करायला लागलो. म्हटलं आपण पण थोडा हातभार लावावा म्हणून मी घेतला खोबरं चिरायला, नारळ वगैरे फोडून. आणि नारळ चिरून झाल्यानंतर पाणी खायचं आपण. इकडे मम्मीनी फोडणी द्यायला पण तयारी केली होती. कांदा टाकला होता, टोमॅटो टाकला होता, ते भाजायचं चाललं होतं. कांदा टोमॅटो नंतर त्याच्यामध्ये केली हळद आणि त्याच्यानंतर पण थोडंसं मिक्स. त्याच्यानंतर गेलं चवीप्रमाणे मीठ. त्याच्यानंतर इथं साकेतने काहीतरी स्वतःलाच लागून घेतलं होतं, त्याच्यामुळे तो रडत होता. आणि इकडं परत मिक्स मम्मीने. आणि त्या साईडला मुंडीची तयारी चालू होती, मुंडी करायसाठी. मला नाही आवडत मुंडी, तर माझं लक्ष पूर्णपणे फक्त मटणाकडेच होतं. तर इथं गेलेलं आहे कुकरमध्ये मटण. त्याच्यानंतर परत मिक्स. आणि नंतर मम्मी पूर्ण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेत होती. त्याच्यानंतर इथं साकेत चालला होता त्याच्या घरी, कारण की त्याची मम्मी आली होती. साकेत बाय साकेत असं करत आम्ही साकेतला बाय केलं. आणि नंतर कुकर लावला. म्हटलं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पप्पांबरोबर टाइमपास करू. पप्पा 2 शब्द बोला माझ्या चॅनल बद्दल. आमच्या दीदीच्या चॅनेलला पाहून सर्वांनी लाईक करा. बटू बोल ना माझ्या चॅनल बद्दल. आता या दोघांचं ऐकून तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघूयात किती सबस्क्रायबर्स वाढत आहेत. त्याच्यानंतर मम्मीने आम्हाला आवाज दिला मटण शिजलं की नाही बघायला. हा आमच्या दोघींचा पण आवडता पार्ट आहे पूर्ण मटणाच्या ह्याच्यातला, की अळणीतलं मटण आम्हाला थोडंसं टेस्ट करायला मिळतं. तर इथं करत होती मम्मी सुक्कं बनवायची तयारी. त्याच्यामध्ये पहिल्यांदा गेला आहे खोबऱ्याचा जो मसाला केला होता आपण तो. त्याच्यानंतर कोणता तरी मसाला तिने टाकला जो की मला कळला नाही. नंतर गेलं कांदा लसूण मसाला, म्हणजे आपली घरगुती चटणी. व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत ते कंटिन्यू भाजत राहायचं, म्हणजे मिक्स करत राहायचं. आणि व्यवस्थित मिक्स झालं मग त्याच्यामध्ये मटण जे सुक्यासाठी काढलेलं असतं ते ॲड करायचं. हा गेलेला आहे मटण मसाला टाकून पण परत ते मिक्स. त्याच्यानंतर मम्मीनं थोडंसं अळणी पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे, कारण की ते मसाला जळू नये म्हणून. त्याच्यासाठी तो अळणीचं पाणी थोडं मिक्स केलं आहे, त्याची पण टेस्ट फार छान येते. आणि त्याच्यानंतर मग हे थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे. अशी ग्रेव्ही खूप छान बनते, एकदा ट्राय करून बघा. हा व्हॉईसवर देताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं ते ग्रेव्ही बघून. इतक्या सुंदर प्रकारे ते एकदम टेस्टी बनतं. त्याच्यामध्ये गेलेलं आहे आता सुक्यासाठी साईडला काढलेलं मटण. आणि नंतर परत मिक्स करायचं ते व्यवस्थित. आणि मग त्याचा वास जो घरात सुटला होता यार, एकदम भारी. आणि नंतर ते मम्मीने शिफ्ट केलं आहे थोडं मंद आचेवरती, ते थोडंसं अजून गरम व्हायला. नंतर इकडे चालली आहे रस्सा बनवायची तयारी.
पॅरलली मम्मी बघत होती ते व्यवस्थित होते की नाही चुक्याचं. नंतर इथं अगेन सेम मसाला जो खोबऱ्याचा केला होता आपण तो भाजायचा चालला आहे आणि सेम तोही असा भाजायचा की पूर्ण त्यातला कच्चेपणा गेला पाहिजे. कारण की आपण पूर्णपणे जे खोबरं होतं पूर्ण कच्चं वापरलं आहे विदाऊट भाजता. सो ते व्यवस्थित भाजायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेली आहे चटणी घालून पण व्यवस्थित एकदम भाजायचं. इथं पण सेम कांदा, लसूण मसाला, मटण मसाला वगैरे मिक्स करून ते भाजत राहायचं. हा गेला आहे मटण मसाला. आणि जे रश्श्यासाठी मटण काढलं होतं ते परत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि इकडे होतं आपला रस्सा तयार. मग त्याच्यामध्ये परत आपल्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार गरम पाणी किंवा अळणी पाणी राहिलेलं ते तुम्ही ॲड करू शकतात. मग हा होता आमचा रस्सा. थोड्या वेळानंतर खूप छान कट आला होता.